देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, विश्वनिर्माता, जगनिर्माता, पालनकर्ता, सर्वस्व देव. देव म्हणजे सत्यता होय. देव म्हणजे चांगुलपणा होय. देव म्हणजे परोपकार होय. देव म्हणजे संघर्ष होय. देव म्हणजे धाडस होय. देव म्हणजे साहस होय. देव म्हणजे माणुसकी होय. देव म्हणजे चांगली गुणवत्ता होय. देव म्हणजे संयम सहनशीलता होय. देव म्हणजे नम्रता होय, विनम्रता होय. देव म्हणजे माया होय, दया होय, प्रेम होय. देव म्हणजे एकता होय. देव म्हणजे सर्वस्व होय. देव म्हणजे महानता होय. देव म्हणजे संघर्ष होय. देव म्हणजे धीर, धैर्य, धाडस होय. देव म्हणजे दूरदृष्टी होय. देव म्हणजे चांगुलपणा होय. चांगल्या गुणाची सांगड म्हणजे देव होय. सत्याची पारख, एकता, प्रेम, सुंदर विचार, चांगुलपणा, माणुसकी, नम्रता, विनम्रता, दूरदृष्टी, धीर, धैर्य, धाडस, साहस, सावधानता, भान, भास, परोपकार, उदारता, कनवळूपणा, माया, दया, प्रेम, उत्साह, उल्हासपणा, मेहनत म्हणजेच देव होय. देव सर्वत्र आहे. देव सर्वकडे आहे. देव सर्व ठिकाणी आहे. देवाशिवाय हे ईश्वर नाही. देवाशिवाय हे जग नाही. जग निर्माता, ईश्वर निर्माता म्हणजे ईश्वर आहे, देव आहे, परमेश्वर आहे, परमात्मा आहे. देवाशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. देवाशिवाय आपलं जीवन सुंदर होत नाही. देवाशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. म्हणून ईश्वर हा सर्वत्र आहे. ईश्वर हा सर्व ठिकाणी आहे. तर देव म्हणजे काय? तर देव म्हणजे सत्यता, प्रेम, एकता, चांगुलपणा, माणुसकी, दया, माया, प्रेम, परोपकार, कष्ट, मेहनत, संघर्ष, दूरदृष्टी, धीर, धैर्य, धाडस, साहस, परोपकार, उदारता, कनवळूपणा यांचा संगम म्हणजे देव. ज्याला देवाचा अर्थ समजला, ज्याला देवाचं महत्त्व कळालं, परमेश्वराचं महत्त्व कळालं, त्याचं जीवन सुखी होते, आनंदी होते. आपल्या कष्टामध्ये, आपल्या मेहनतीमध्ये, आपल्या चांगल्या वागण्यात, चांगल्या बोलण्यात, चांगल्या राहण्यात, चांगलं वर्तन करण्यात, चांगला व्यवहार करण्यात, आपल्या माणुसकीत, आपल्या बोलण्यामध्ये ईश्वर आहे, परमेश्वर आहे, परमात्मा आहे. म्हणून चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं वर्तन केलं पाहिजे, चांगला व्यवहार केला पाहिजे. जो कष्ट करतो, मेहनत करतो, चांगुलपणा ठेवतो, जो संयमी असतो, सत्याने वागतो, सत्याने बोलतो, सत्याने राहतो, एकता ठेवतो, प्रेम ठेवतो, चांगले विचार ठेवतो, सुंदर विचार ठेवतो, माणुसकी ठेवतो, नम्रता ठेवतो, विनम्रता ठेवतो, जो कष्ट करतो, मेहनत करतो, संघर्ष करतो, झटतो, राबतो, दूरदृष्टी ठेवतो, धैर्य ठेवतो, धाडस ठेवतो, जो सर्वांचा विचार करतो, दुसऱ्याबद्दल चांगलं मत ठेवतो, जो दुष्टापासून, पाखंडापासून, ढोंगीपासून, मूर्खापासून दूर राहतो, जो कष्टाळू, मेहनती, संघर्षी असतो, त्याच्यातच देव असतो. म्हणून तो म्हणजेच देव होय. म्हणून देव म्हणजे चांगुलपणा,
देव म्हणजे सत्यता, देव म्हणजे माणुसकी, देव म्हणजे सुंदरपण, देव म्हणजे सुंदर विचार. हा परमेश्वर सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, पदोपदी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, चराचरामध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. परमेश्वराचं वास्तव्य प्रत्येक ठिकाणी आहे. या परमेश्वराशिवाय जग नाही, या ईश्वराशिवाय जग नाही. म्हणून माणसाचं पूर्ण जीवन हे ईश्वरावरच अवलंबून आहे. म्हणून माणसाने चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे आणि ईश्वराची आराधना केली पाहिजे, ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, सत्याने वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. चांगलं वागणाऱ्यालाच, कष्टाळू मेहनतीलाच, चांगल्या गुणवान दर्जेदार उत्तम व्यक्तीलाच देव दिसतो आणि देव मदत करतो, देव प्रसन्न होतो. म्हणून चांगल्या कार्यावरच देव प्रसन्न होत असतो. म्हणून देव सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे. संतालाच देव दिसत असतो. जो संत असतो, संत म्हणजे एकदम सज्जन माणूस, एकदम सज्जन व्यक्ती, ज्याला कशाची अपेक्षा नाही, ज्याच्यात माणुसकी अपार आहे, ज्याच्यात चांगुलपण अपार आहे, ज्याच्यात सुंदरता अपार आहे, त्याचे विचार एकदम सुंदर आहेत, जगाचे सर्वांचे कल्याण करणारे त्याचे विचार आहेत. ज्याच्यात कनाळूपणा, दयाळूपणा, मायाळूपणा, प्रेम, परोपकार भरपूर आहे, ज्याचं मुख फार गोड आहे, ते विचार फार गोड आहे, माणुसकी तर अपार आहे, नम्रता आहे, विनम्रता आहे, सभ्यपणा आहे. म्हणजेच असा व्यक्ती म्हणजे संत होय. म्हणून संताला देव दिसत असतो, चांगल्या व्यक्तीला देव दिसत असतो. देव सर्वत्र आहे, फक्त तुम्ही आराधना करा, शुद्ध मनाने, पवित्र मनाने ईश्वराची पूजा करा, नामस्मरण करा. कशाची अपेक्षा ठेवू नका, लालच हाव ठेवू नका, अहंकार ठेवू नका, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कोणाच्या बिकट कठीण परिस्थितीवर हसू नका, कोणाला फसवू नका, लुबाडू नका, कुणाचे पैसे बुडू नका, चोरी करू नका, वाईट वागू नका, वाईट विचार ठेवू नका. तर ईश्वराची आराधना करा, ईश्वराचं नामस्मरण करा, ईश्वराची पूजा करा, शुद्ध मनाने, पवित्र मनाने ईश्वराचं नामस्मरण करा. तरच तुम्हाला देव मदत करील, तुमच्या मदतीला धावून येईल, तुमच्यावर प्रसन्न होईल, तुम्हाला कोणती अडचण येऊ देणार नाही, कोणतं संकट येऊ देणार नाही आणि तुम्हाला देव दिसेल. म्हणून चांगलं वागण्याचा, चांगलं बोलण्याचा, चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. या ईश्वराला, या देवाला कशाची गरज नाही, पापड पसाराची गरज नाही, ढोंगी सोंगाची, पाखंडाची गरज नाही, पापड पसारा करण्याची गरज नाही, देखावा करण्याची गरज नाही. या ईश्वराला, परमेश्वराला गरज आहे फक्त नामस्मरणाची. शुद्ध मनाने, पवित्र मनाने नामस्मरण करण्याची गरज आहे, चांगलं वागण्याची गरज आहे, चांगलं बोलण्याची गरज आहे, चांगलं राहण्याची गरज आहे, चांगलं वर्तन, चांगला व्यवहार करण्याची गरज आहे. प्रेमाने, सत्याने, एकतेने राहण्याची गरज आहे, सत्यता, एकता ठेवण्याची गरज आहे, माणुसकी ठेवण्याची गरज आहे, परोपकार, दयाळू, मायाळूपणा ठेवण्याची गरज आहे. इतर कोण्याही गोष्टीची देवाला गरज नाही, परमेश्वराला गरज नाही. नारळ फोडण्याची सुद्धा गरज नाही, काहीच गरज नाही, कशाचीच गरज नाही. ईश्वराला, परमेश्वराला फक्त शुद्ध मनाने, पवित्र मनाने नामस्मरणाची गरज आहे, नामस्मरण करण्याची गरज आहे. इतर कोण्याही गोष्टीची गरज देवाला नाही. म्हणून इतर पापट पसाऱ्याची, देखाव्याची, कोण्या पैशाची, कोण्या संपत्तीची, कशाची गरज देवाला नाही. देवाला गरज आहे फक्त तुमच्या शुद्ध मनाने, पवित्र मनाने केलेले नामस्मरणाची. म्हणून देवाचं सतत नामस्मरण करा. आपल्या मुखाने देवाचं नामस्मरण करा. आपल्या मुखातून वाईट शब्द काढण्याऐवजी
वाईट विचार करण्याऐवजी, वाईट बोलण्याऐवजी तुम्ही त्याच मुखाने चांगले शब्द बोला, गोड शब्द बोला, छान शब्द बोला आणि आपल्या मुखाने ईश्वराचे, परमेश्वराचे नामस्मरण करा. आपले मुख हे मंदिर आहे आणि आपल्या मुखातून निघणारे शब्द हे ईश्वर आहे. म्हणून आपण चांगलं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. आपल्या तोंडातून चांगले शब्द निघाले पाहिजे, वाईट निघू नये. आपण आचरण चांगलं केलं पाहिजे. म्हणून देव हा सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, पदोपदी आहे, जागोजागी आहे. देवाशिवाय ही सृष्टी नाही, देवाशिवाय हे जग नाही, देवाशिवाय काहीच नाही. म्हणून शुद्ध मनाने, पवित्र मनाने देवाचं नामस्मरण करा. परंतु आज देव या शब्दाचा उपयोग वाईट कामासाठी केला जातो. देवाचा उपयोग करून वाईट कामे केली जातात. देवाचा उपयोग करून ढोंगी, पाखंडी, भोंदू हे मूर्ख लोकांना फसवत आहेत. लोकांच्या चांगल्या स्वभावाचा, सुंदर स्वभावाचा फायदा घेत आहेत. त्यांना लुटत आहेत, लुबाडत आहेत, फसवत आहेत. या देवाचा उपयोग करून अनेक लोक अनेकांना फसवत आहेत. नाना प्रकारे करून, देखावा करून, अनेक लोकांना गोष्टी सांगून, गोडगोड बोलून या लोकांना फसवत आहेत. त्यांच्याजवळची संपत्ती हडप करत आहेत. गोडगोड बोलून त्यांच्याकडचा पैसा हडप करत आहेत. काम न करता, कष्ट न करता, मेहनत न करता, संघर्ष न करता आयत्या जीवावरती जगत आहे. दुसऱ्याच्या जीवावरती जगत आहे. आपला स्वाभिमाना विकून दुसऱ्या जीवावरती जगत आहे. अशा लोकांचा नायनाट झाला पाहिजे. अशा लोकांचा बंदोबस्त झाला पाहिजे. अंधश्रद्धा समाप्त झाल्या पाहिजे. मूर्ख रूढी, खुचट कल्पना समाप्त झाली पाहिजे. कारण अशा लोकांमुळे, अशा ढोंगी पाखंडी लोकांमुळे, अशा दुष्ट लोकांमुळे, मूर्ख लोकांमुळे, दुसऱ्या जीवावर आहे त्या जगणाऱ्या या मूर्ख लोकांमुळे, काम न करता, कष्ट न करता, मेहनत न करता जगणाऱ्या लोकांमुळे दुसरं जीवन, सामान्य लोकांचं जीवन बेचिराग होत आहे, नरकमय बनत आहे. म्हणून कोणीही अशा भोंदू, पाखंडी, मूर्ख लोकांवर विश्वास ठेवू नये. कारण देवाला कशाचीच गरज नाही. देवाला कोण्याच गोष्टीची गरज नाही. लक्षात ठेवावी, देवाला कशाचीच गरज नाही, कोण्याच गोष्टीची गरज नाही. देवाला गरज आहे फक्त शुद्ध मनाने केलेल्या नामस्मरणाची, शुद्ध प्रार्थनेची गरज आहे. चांगल्या विचाराची गरज आहे. देवाला मग कोण्याच गोष्टीची गरज नाही. कोण्याही पापट पसाऱ्याची, देखाव्याची गरज नाही. निर्मळ मनाने, सुंदर मनाने, चांगल्या मनाने ईश्वराचं नामस्मरण करण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा. वाईट विचार करू नका. दुसऱ्याबद्दल वाईट सोचू नका. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करू नका. चांगले वागा, चांगले बोला, चांगलं राहा, चांगलं वर्तन करा, चांगला व्यवहार करा. दुसऱ्याबद्दल चांगलं मत ठेवा. हाव लालच ठेवू नका, अहंकार करू नका. सत्याने वागा, प्रेम ठेवा, परोपकार ठेवा. सदा सावधान राहा, सतर्क राहा, भान ठेवा आणि चांगल्या रीतीने जीवन जगा. आणि या भोंदू, पाखंडी, मूर्ख या बाबावर, या लोकांवर विश्वास ठेवू नका. ज्ञानी आहात, आपल्या ज्ञान आणि बुद्धीचा उपयोग करा. दुसरे एखादा भोंडी, पाखंडी लोक गोडगोड बोलतात, अति गोडगोड बोलतात, तुमची स्तुती करतात, प्रशंसा करतात. त्यामुळे तुम्ही बेभान होऊन जाऊ नका. त्यांना भुलून जाऊ नका. त्यांचा डाव ओळखा, त्यांचा प्लॅन ओळखा, त्यांचा कवा ओळखा. म्हणून सतर्क राहा, सावधान राहा. या ढोंगी, पाखंडी, मूर्ख लोकांवर विश्वास ठेवू नका. तुमचा पैसा मेहनतीचा आहे, कष्टाचा आहे, घामाचा आहे. म्हणून तो वाया जाऊ देऊ नका. फुकट खर्चू नका. आजच्या काळात पैसाही महत्त्वाचा आहे, सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून सावधानतेने वागा, सतर्कतेने वागा. आपल्या मुलांची काळजी घ्या. आपल्या मुलांना कोणाकडेही सोपू नका. अनोळखी माणसाकडे या कोणी अनोळखी व्यक्तीकडे आपल्या लेकरांना सोपू नका.
आपल्या लेकराची आपणच काळजी घ्या, दक्षता घ्या, लेकराकडे लक्ष द्या. सतत सतत सावधान, सतर्क राहा. केव्हा काय होईल, किंवा कोणतं संकट येईल, किंवा कोणती समस्या येईल, किंवा कोणती अडचण येईल, काही सांगता येत नाही. वेळ कशी येईल, परिस्थिती कशी येईल, कोणतं रुद्ररूप घेईल, काही सांगता येत नाही. म्हणून सतत सावधान, सतर्क राहा, सतत जागरूक राहा, सतत दक्ष राहा. आणि भोंदू, पाखंडी, मूर्ख लोकांवर विश्वास ठेवू नका. म्हणून चांगल्या गोष्टीतच, चांगल्या बाबीतच ईश्वर आहे. सत्यातच ईश्वर आहे, एकतेत ईश्वर आहे, प्रेमात ईश्वर आहे, परोपकारात ईश्वर आहे, माणुसकीत ईश्वर आहे, चांगल्या वागण्या बोलण्यात ईश्वर आहे, चांगल्या वर्तनात ईश्वर आहे, चांगल्या व्यवहारात ईश्वर आहे, चांगल्या विचारात ईश्वर आहे. सर्व चांगल्या गोष्टींमध्ये ईश्वर आहे. म्हणजे चांगला वागतो त्याला ईश्वर दिसत असतो. आणि तुम्हाला पता लागत नाही. तुम्ही जर वाईट वागत असाल, दुसऱ्याचं नुकसान करत असाल, दुसऱ्याला फसवत असाल, लुबाडत असाल, दुसऱ्याचा नाश करत असाल, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करत असाल, या दुसऱ्याला त्रास देत असाल, नुकसान करत असाल, तर तुम्हाला पता लागत नाही तुमचं नुकसान कधी होतं आणि तुमचा घाटा कधी होतो आणि तुम्हाला कधी वाईट दिवस येतात, पता लागत नाही. म्हणून जसे कर्म करसाल तसं तुम्हाला फळ मिळेल. म्हणून चांगले कर्म करा आणि चांगलं फळ मिळवा. कारण वाईट कामं करणाऱ्याला सुखाचे दिवस नसतातच. काही दिवस सुखाचे असतात, पण नंतर मात्र त्याचे हाल खूप होतात. कारण जो दुसऱ्याला फसवतो, लुबाडतो, जो दुसऱ्याला मूर्ख बनून, गोड गोड बोलून त्याची संपत्ती हडप करतो, जो दुसऱ्याच्या जीवावर जगतो, जो दुसऱ्याच्या प्रतितीवर हसतो, दुसऱ्याला त्रास देतो, जो दुसऱ्याचे पैसे बुडवतो, जो दुसऱ्याला नुकसान पोहोचवतो, तो वाईट वागतो, वाईट राहतो, वाईट वर्तन करतो, वाईट व्यवहार करतो, असा माणूस काही दिवस चुकीचा असतो, फक्त काही दिवस. मग नंतर त्याला फार फार दुःखाचे दिवस येतात, संकटमय दिवस येतात, त्रासाचे दिवस येतात आणि त्याचे जीवन फारच बेचिराख होऊन जातं, कंगालमय होऊन जातं, नरक होऊन जातं. म्हणून सतत सावधान राहा, चांगलं वागा, चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं वर्तन करा, चांगला व्यवहार करा. मुखाने 2 गोड शब्द बोला. कोणालाही मुखाने 2 शब्द गोड बोलायचे, प्रेमानं बोलायचे. मन सतत प्रसन्न राहतं, आनंदी राहतं, ईश्वर प्रसन्न होतो. म्हणून आपल्या तोंडाने, आपल्या मुखाने गोड गोड बोला, चांगलं बोला. इकडे देवाची पूजा करता, इकडे देवाचं नामस्मरण करता आणि दुसरीकडे दुसऱ्याला वाईट बोलता, वाईट विचार ठेवता, वाईट वागता, भांडण करता, तंटा करता, हाव लालच ठेवता, दुसऱ्याला फसवता, लुबाडता. मग देवाची पूजा करून उपयोग काय? देवाचं नामस्मरण करून उपयोग काय? याच तोंडाने देवाचं नामस्मरण करता आणि याच तोंडाने दुसऱ्याला तुम्ही वाईट बोलता, वाईट वागता, वाईट व्यवहार करता, वाईट विचार ठेवता, हाव लालच ठेवता, अहंकार ठेवता, दुसऱ्याला त्रास देता, भांडण तंटा करता. मग काय फायदा ईश्वराचं नामस्मरण करून? काय उपयोग देवाची पूजा करून? म्हणून भान ठेवा, सावधानता ठेवा. चांगल्या वागण्यातच ईश्वर आहे, चांगल्या बोलण्यातच ईश्वर आहे, चांगल्या वर्तनातच ईश्वर आहे, चांगल्या व्यवहारातच ईश्वर आहे, चांगल्या गोष्टीतच ईश्वर आहे, चांगल्या बाबीतच ईश्वर आहे, परोपकारातच ईश्वर आहे, माणुसकीतच ईश्वर आहे, नम्रतातच ईश्वर आहे, कष्टातच ईश्वर आहे, मेहनतीतच ईश्वर आहे, संयम सहनशीलतातच ईश्वर आहे. सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टीमध्ये ईश्वर आहे. सत्यात ईश्वर आहे, एकतेमध्ये ईश्वर आहे. एकता ठेवा, सत्याने वागा, प्रेम ठेवा, चांगुलपणा ठेवा, सत्यता ठेवा. तरच तुम्हाला ईश्वर धावून येईल, तुम्हाला मदत करेल आणि तुमचं जीवन सुंदर होईल. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.